तमाम हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या अयोध्येतील राम मंदिराची तिजोरी लुटल्याच्या निषेधार्थ ठाण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज राम रक्षा आंदोलन छेडले. ठाणे स्टेशन येथील गावदेवी मंदिराजवळ असलेल्या पुरातन हनुमान मंदिरात जोरदार आंदोलन करण्यात आले. गर्व से कहो हम हिंदू है, जय श्रीराम जय हनुमान नावाच्या टोपी परिधान करत मोठ्या संख्येने ठाणेकर या आंदोलनात सहभागी झाले होते. महाआरती, रामरक्षा स्तोत्र आणि हनुमान चालिसाचे पठण यावेळी करण्यात आले. या प्रसंगी प्रभू श्री रामाच्या जयघोषाने ठाणे दुमदुमले. अयोध्येतील श्री राम मंदिराच्या दानपेटीवर मारलेला डल्ला आणि मंदिर निधीच्या अपहाराच्या आरोपांमुळे तमाम राम भक्तांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. श्रीरामाच्या नावाने जमा केलेल्या प्रत्येक रुपयाचा हिशोब देशातील प्रत्येक श्रद्धावान हिंदूला मिळाला पाहिजे. राम भक्तांच्या श्रद्धेशी खेळणाऱ्यांना आता माफी नाही असं म्हणत तमाम ठाणेकरांनी रामरक्षा पठण केले. दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने महाराष्ट्रात रामरक्षा आंदोलन छेडले आहे. या आंदोलनाची सुरुवात मुंबईतील दादर येथील ऐतिहासिक हनुमान मंदिरात महाआरती, रामरक्षा स्तोत्र आणि हनुमान चालिसा पठणाने झाली. आता ठाण्यातील रामभक्तांच्या आग्रहास्तव हे रामरक्षा आंदोलनास ठाण्यात आयोजित करण्यात आले होते. या आंदोलनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी खासदार राजन विचारे, माजी आमदार रमेश कोरगावकर, ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख आदित्य शिरोडकर, जिल्हा प्रमुख तात्या माने, प्रभाकर म्हात्रे, केदार दिगे, प्रवीण म्हात्रे, महिला जिल्हा संघटिका रेखाताई खोपकर, नीलम ढवण, उपनेत्या ज्योती ठाकरे, उपनेते गुरुनाथ खोत, मनोज मयेकर, शहर प्रमुख अनिश गाडवे, ठाणे महानगर संघटक महेश कदम, ओवळा माजिवडा संपर्क प्रमुख नरेश मणेरा, उपजिल्हा प्रमुख प्रदीप शिंदे, सुनील पाटील, ठाणे महापालिकेचे नगरसेवक शहाजी खुसपे, मंदार विचारे, समन्वयक संजय तरे, उपजिल्हा संघटिका ॲडव्होकेट आकांक्षा राणे, माजी नगरसेविका नंदिनी विचारे, शहर संघटिका प्रमिला भांगे तसेच सचिन चव्हाण व सर्व विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, उपशहर प्रमुख व सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अयोध्येतील श्रीराम मंदिर उभारणीसाठी महाराष्ट्रातून पाठवण्यात आलेली पहिली चांदीची पवित्र वीट ठाणे भूमीतून गेली होती. 1987 मध्ये धर्मवीर आनंद दिघे यांनी लोकवर्गणीतून साकारलेली ही वीट प्रभू श्रीरामांच्या चरणी अर्पण करण्यात आली होती. आज ती पवित्र वीटच चोरीला गेल्याचा संशय व्यक्त होत आहे. ही केवळ एक विटेची बाब नाही, तर प्रत्येक रामभक्ताच्या श्रद्धेवर घातलेला हा घाव आहे. गेल्या रविवारी ही महाआरती आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी या राम मंदिराच्या घोटाळ्याच्या संदर्भामध्ये या संबंध हिंदूंना जागा करण्यासाठी ज्या हिंदूंनी एवढे कष्ट करून, बलिदान करून, योगदान देऊन या ठिकाणी एवढं भव्य दिव्य असं राम मंदिर बांधलं, परंतु त्या राम मंदिराचं तुम्ही बघितलं असेल की 70 वेळा त्या ठिकाणी त्या दानपेटीतले जे दान होतं ते चोरण्याचा सीसीटीव्ही फुटेज मध्येच त्या ठिकाणी दाखवले गेले आणि कित्येक सीसीटीव्ही फुटेज त्या ठिकाणचे गायब केलेले आहेत. आणि असं असताना तुम्ही जर बघितलं असेल की कित्येक वर्षाचा लढा मला वाटतं शिवसैनिक आणि राम भक्त करत होते. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यावेळेला हा लढा सुरू झाला तेव्हा गर्व से कहो हम हिंदू आहे हे घोषणा केली होती आणि त्या पद्धतीने संबंध गेले 40 वर्ष हा लढा सुरू होता. आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख या संबंध या महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन करत होते, देशामध्ये आंदोलन केलं होतं. आणि तुम्ही बघितलं असेल ज्या वेळेला या बाबरी मशीद पाडल्यानंतर ज्या वेळेला हे झालं त्यावेळेला प्रत्येक यांनी कुणीही त्याचा हे उचललं नाही. त्यावेळेला हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं की ज्या शिवसैनिकांनी केलेलं आहे, ज्यांनी हे केलेलं आहे ते आमचे शिवसैनिक होते आणि त्यासाठी त्यांचा आम्हाला गर्व आहे. म्हणजे असे हे संधी साधू लोक आहेत. आणि कशा पद्धतीने आज तुम्ही बघितलं असेल
केदारधाम असेल, बद्रीधाम असेल, म्हणजे कुठली देवस्थानं सुद्धा सोडली नाही. आज सर्वसामान्याच्या जनतेच्या खिशामध्ये हात घालून त्या ठिकाणी हे काम करतायत. आज बघितलं असेल कित्येक ठिकाणी या भ्रष्टाचाराच्या मार्गाने या ठिकाणी आमदार खासदार फोडण्याचं काम या ठिकाणी याच भ्रष्टाचाराच्या माध्यमातून करतायत. आणि हे करत असताना हिंदूंच्या भावना या ठिकाणी दुखावल्या गेलेल्या आहेत. कारण तुम्हाला माहिती असेल 1987 साली धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी या ठिकाणी पहिली या देशामधून पहिली चांदीची वीट या महाराष्ट्रातून ही दिली होती. आणि मला आठवतं आम्ही शाळेत असताना आम्ही स्वतः घरोघरी जाऊन त्या ठिकाणी या संबंध या मंदिरासाठी या पैसे गोळा केलेले आहेत. आणि हे करत असताना तुम्ही जर बघितलं असेल की कशा पद्धतीने ह्या संबंध सर्व म्हणजे श्रद्धास्थानावर सुद्धा हे लोक कशा पद्धतीने अतिक्रमण करतायत. आणि म्हणून हे संबंध आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये हे आंदोलन झालं, आज ठाण्यामध्ये झालंय. आणि हे संपूर्ण मला वाटतं या महाराष्ट्रामध्ये आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली मला वाटतं जेवढी मंदिरं असतील त्या मंदिरामध्ये प्रत्येक मंदिरामध्ये आम्ही ही महाआरती करणार आहोत. दादा दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जातंय, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते, कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे, पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. आगामी गौरी गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास अधिक सुलभ आणि सुखकर व्हावा यासाठी खासदार नरेश म्हस्के यांच्या मागणीची दखल घेत मध्य रेल्वे प्रशासनाने ठाणे रेल्वे स्थानकाजवळील आरक्षण केंद्रात फक्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी 2 अतिरिक्त आरक्षण तिकीट खिडक्या सुरू केल्या आहेत. 11 ते 31 जुलै दरम्यान या खिडक्या कार्यान्वित राहणार आहेत. या सेवेचा शुभारंभ आज 11 जुलै रोजी खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते संपन्न झाला. कोकणवासियांनी या सेवेचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी खासदार नरेश म्हस्के यांनी केले. गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी खासदार नरेश म्हस्के प्रयत्नशील असतात. गतवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांच्या पाठपुराव्यामुळे गणेशोत्सवानिमित्त ठाणे रेल्वे स्थानकातील आरक्षण केंद्रात कोकण रेल्वेच्या तिकिटासाठी 2 अतिरिक्त खिडक्या सुरू झाल्या आहेत. खिडक्यांची संख्या वाढल्याने गणेश भक्तांची वेळ आणि रांगेत उभे राहण्याची दमछाक कमी होणार आहे. मतदारसंघातील कोकणवासीय बांधवांनी केलेल्या मागणीचा सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर रेल्वे प्रशासनाने सावंतवाडी स्थानकावर 3 प्रमुख गाड्यांना थांबा देण्याची मागणी त्यांनी मान्य केली आहे. ट्रेन नंबर 12133 मँगलोर एक्सप्रेस, 12431 राजधानी एक्सप्रेस, 12201 गरीब रथ एक्सप्रेस या गाड्या लवकरच सावंतवाडी स्थानकावर थांबणार आहेत. या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे प्रशासन आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे जाहीर आभार मानले आहेत. ठाणे स्थानकावरील प्रवाशांच्या सोयीसाठी आणि पावसाळ्यातील समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी अनेक विकास कामे वेगाने पूर्ण केली जात आहेत. दरवर्षी पावसाळ्यात ठाणे स्थानकात साचणाऱ्या पाण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी भूमिगत मायक्रोटेनेलचे काम पूर्ण झाले आहे. यामुळे यंदाच्या पावसाळ्यात ठाणे स्थानक परिसरात कुठेही पाणी साचलेले नाही. ही ठाणेकरांसाठी अत्यंत समाधानकारक बाब आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 5 आणि 6 वर
नवीन एस्केलेटरचे काम सुरू असून ते लवकरच प्रवाशांच्या सेवेत देखील दाखल होतील. तसेच प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 2 वरील सार्वजनिक प्रसाधनगृहाचे नूतनीकरणाचे काम वेगाने सुरू आहे, अशी माहिती खासदार नरेश म्हस्के यांनी माध्यमांना दिली. आपणास माहित आहे की गौरी गणपती हा उत्सव कोकणवासियांच्या दृष्टीने खूप महत्वाचा असतो. जवळजवळ 90% कोकणवासीय हे गावी जात असतात आणि त्यांचं जाण्याचं दळणवळणाचं साधन एक म्हणजे रेल्वे. सगळ्यांनाच ऑनलाईन बुकिंग करता येत नाही आणि मग लिमिटेड खिडक्या असल्यामुळे तासन तास रांगेमध्ये उभं राहावं लागतं. याकरता मी खासदार झाल्यापासून आपण 2 अतिरिक्त खिडक्या कोकणवासियांसाठी आपण रेल्वे तिकीट बुकिंगसाठी आपण सुरू करतो आणि आज सुद्धा त्या सुरू केलेल्या आहेत. कोकणवासियांसाठी ही खुशखबर आहे. त्याचबरोबर मंगलोर एक्सप्रेस 12,133 नंबर, 12,431 राजधानी एक्सप्रेस आणि 12,201 गरीब रथ एक्सप्रेस या ज्या गाड्या आहेत या सावंतवाडी या ठिकाणी थांबत नव्हत्या. आपण मागणी केली आणि आता रेल्वेने तत्वतः या तिन्ही गाड्या सावंतवाडी स्टॉप करता मंजुरी दिलेली आहे. प्रोसिजर सुरू आहे आणि काही दिवसातच या गाड्या त्या ठिकाणी थांबतील. त्यामुळे एक मोठा आणखी एक दिलासा त्या मुंबई वासियांना, ठाणेकर वासियांना मिळणार आहे. छावणा स्टेशन मध्ये पाहता आपण दरवेळी पावसात पाणी तुंबत होतं आणि आपण दाखवत होता. तर मायक्रो टनेलिंग आपण सुरू केल्यामुळे काम झाल्यामुळे त्या ठिकाणी पाणी यावेळी साचलेलं नाहीये. एक्सिलेटरची कामं सुरू आहे, स्वच्छतागृहाची कामं सुरू आहेत. वाशी रेल्वे हे सुद्धा काम कोणी करायचं, सिडकोनी करायचं का रेल्वेनी करायचं, 2008 पासून हा प्रश्न जो प्रलंबित होता तोही आपण संपवलेला आहे आणि रेल्वेने ती सर्व स्टेशन ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे. कामं सध्या दोघेही करतायत. वाशी रेल्वे या ठिकाणी खूप गैरसोयी आहेत, पण काही दिवसात सिडको आणि जो रेल्वेचा असमन्वय होता त्यामुळे कामं होत नव्हती. त्या ठिकाणी सुद्धा आता कामं सुरू होतील. जास्तीत जास्त सुविधा कोकणवासियांना देण्याच्या दृष्टीने आम्ही काम करतो. सर, मात्र अतिरिक्त खिडक्या करून देखील काही कोकणवासियांना जे आहे रांगेत तात्काळ उभं राहावं लागतं, मात्र ते तात्काळ उभं राहून देखील त्यांना तिकीट मिळत नाहीत. यांच्यासाठी काही विशेष रेल्वे सेवांची आपण मागणी पण कोकण वासियांकरता गणेशोत्सवामध्ये अतिरिक्त गाड्या सुद्धा आपण मागणी करतोय आणि तशा अतिरिक्त गाड्या सुद्धा आपण अनेक गाड्या त्यावेळी आपण सोडतोय की जेणेकरून नागरिकांना आणि प्रवाशांना त्याचा लाभ होईल. कच्छ समाजाचे नवीन वर्ष म्हणून साजऱ्या होणाऱ्या आषाढी बीज निमित्त कच्छ समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंतांचा गौरव करण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या कच्छ अस्मिता मंचातर्फे यंदाचा कच्छ पागडी कोणा शिरे हा सन्मान सोहळा बुधवार 15 जुलै रोजी राम गणेश गडकरी रंगायतन ठाणे येथे आयोजित करण्यात आला आहे. हेमराज शहा यांनी 1980 पासून महाराष्ट्रासह देशभरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कच्छ समाजातील व्यक्तींना कच्छ शक्ती पुरस्कार देण्याची परंपरा सुरू केली. त्या प्रेरणेने कच्छ अस्मिता मंचाचे अध्यक्ष यांनी 2006 मध्ये कच्छ अस्मिता मंचाची स्थापना करून कच्छ वागड समाजातील विविध क्षेत्रात यश संपादन करणाऱ्या व्यक्तींचा कच्छ पाकडी देऊन गौरव करण्याचा उपक्रम सुरू केला. गेल्या 18 वर्षाहून अधिक काळ या उपक्रमाद्वारे शिक्षण, विज्ञान, उद्योग, व्यवसाय, समाजसेवा तसेच विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 85 गुणवंत व्यक्तींचा सन्मान करण्यात आला आहे. या सन्मानामुळे समाजातील कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याबरोबरच समाजहिताची प्रेरणाही मिळत असल्याची भावना व्यक्त करण्यात येते. या उपक्रमाला कच्छ समाजाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून दरवर्षी यंदाचा कच्छ पागडी कोणाला याबाबत समाजात विशेष उत्सुकता निर्माण होते. यंदाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच ठाण्याचे खासदार, आमदार, महापौर आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते निवडक मान्यवरांचा कच्छ पागडी देऊन गौरव करण्यात येणार आहे. कच्छ पागडी हा कार्यक्रम गेली 19 वर्ष ठाण्यात मी राबवत आहे. ठाण्यातील कच्छमध्ये राहणारे कच्छ, वागड, पटेल, भानुशाली ह्या समाजात ज्यांनी विविध क्षेत्रात उत्तीर्ण काम केलं असेल त्या व्यक्तींना आम्ही कच्ची पागडी देऊन त्यांचा सन्मान करत आहोत. आत्तापर्यंत 19 वर्षात
85 लोकांना आम्ही पागडीचा सन्मान दिलेला आहे आणि यावर्षी आम्ही असेच आमच्याकडे 110 अर्ज आलेले होते, त्यापैकी आम्ही 6 निवडलेले आहेत आणि त्यांना माननीय आपले राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, प्रतापजी सरनाईक, रवींद्रजी पाठक, नरेशजी मस्के, महापौर आणि निरंजन डावकरे आणि संजय केळकर हे मान्यवर उपस्थित राहणार आहे आणि यांच्या हस्ते आम्ही ह्या जे 6 जण निवडलेले आहेत त्यांना पागडी देऊन आम्ही सत्कार करणार आहोत। आणि ह्या कार्यक्रम जसा आपला दिवाळीला गुढीपाडवा आपण जसा साजरा करतो तसा आमचा कच्छचा 15 जुलै हा आषाढी बीज म्हणजे नवीन वर्ष आमची सुरुवात होते आणि त्या नवीन वर्षाचं औचित्य साधून आम्ही ठाण्यात गडकरी रंगातर्फे हा कार्यक्रम करत असतो आणि यावेळी बुधवार दिनांक 15 जुलै रोजी संध्याकाळी 7:30 वाजता भर दिमागात हा कार्यक्रम सुरू होणार आहे। सर, हा कार्यक्रम ठेवण्यामागे तुमचा उद्देश काय? कच्छ पागडी हा कार्यक्रम करण्यामागे एकच उद्देश होता। 2000 साली मला कच्छ शक्ती पुरस्कार हेमराज शाह यांच्यातर्फे शैक्षणिक क्षेत्रात मला मिळालेलं होतं। तर त्यावेळी मला कल्पना आली की आपल्या ठाण्यात एवढे कच्ची जैन बांधव राहतात तर आपण पण हा कार्यक्रम सुरू करावा, जेणेकरून लहान मुलं किंवा ज्यांनी चांगली कामगिरी भरीव कामगिरी केली आहे त्यांच्या पागडी देऊन सत्कार केला तर पुढे त्यांना वाटचाल चांगली मिळावी या हेतूने आपण हा कार्यक्रम चालू केलेला होता। सगळ्या ठाण्यातल्या माझ्या बंधू भगिनी, ठाण्यातल्या सगळ्या लोकांना आमच्या कच्ची नवीन वर्षानिमित्त, आषाढी बीजच्या निमित्ताने नवीन वर्ष सुखमय, समृद्धीमय आणि आनंदमय जावो ही मी देवी आईकडे प्रार्थना करतो। आणि जो हा पागडीचा कार्यक्रम आहे त्या संख्येत मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी।